आज त्या ठेकेदाराने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आहे। वारंवार आम्ही त्याच्या पाठी लागण्याचा प्रयत्न करतोय। कमी दर्जाचा माल वापरला त्यामुळे ही दुर्घटना घडली। त्यामुळे मुंबई बँक वगैरे या ठिकाणी आपण असं बोलू शकत नाही। जर मुंबई बँकेचा या ठिकाणी विषय असता तर ही पहिली छत्री बाजूला ती पडली असती। त्याच्यामुळे नमस्कार, मी मंगेश म्हात्रे BSN मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सायन प्रतीक्षा नगर मध्ये बुधवारी एक मोठी दुर्घटना घडते। सायन प्रतीक्षा नगर मध्ये असलेल्या रघुनाथ विठ्ठल चव्हाण या मैदानामध्ये एक सिमेंट कॉन्क्रीटची छत्री होती। त्यामध्ये वृद्ध नागरिक नेहमीप्रमाणे बसलेले होते, मात्र ही अचानक छत्री कोसळते आणि या अपघातात 5 ज्येष्ठ नागरिक जखमी होतात। जखमींना जवळच्या सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येतं। यामध्ये सर्वात मोठी महत्वाची भूमिका जी बजावली होती ती दत्ता केळुसकर यांनी। आपण त्या दत्ता केळुसकर यांच्याशी बातचीत करणार आहोत। बुधवारी अचानक एक मैदानातली छत्री कोसळते, त्यामध्ये वृद्ध नागरिक 5 जण जखमी होतात। आम्ही तुमच्याकडे एक भाजपचे मंडळ अध्यक्ष किंवा स्थानिक नगरसेवकाचे पतीकडे न पाहता त्यावेळी तुम्ही जी तत्परतेने जी सेवा केली आहे, तत्परतेने आपलं जे कर्तव्य बजावलंय, या संदर्भात आम्ही तुमच्याशी बातचीत करत आहोत। काय घटना होती आणि काय घडलं होतं तेव्हा? ही अचानक घटना घडली। समोरच्या इमारतीमधील रहिवासी यांनी मला फोनद्वारे कळवले। मी ताबडतोब या ठिकाणी माझी ॲम्ब्युलन्स घेऊन या ठिकाणी आलो, जी आपण ह्या रहिवाशांसाठी या ठिकाणी ठेवली आहे। त्या ॲम्ब्युलन्समध्ये आपण तत्परतेने ह्या ठिकाणी मी आल्यानंतर पाहिलं की बरेच ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते। मग त्या जखमींना मी व माझी पत्नी यांनी रहिवाशांच्या मदतीने ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन सायन हॉस्पिटल गाठले व सायन हॉस्पिटलला तातडीने माझ्या पत्नीने डीन साहेबांसोबत बोलणं केलं, आमदारांसोबत बोलणं केलं, आपले दोन्ही आमदारांसोबत बोलणं करून या ठिकाणी तातडीने त्यांच्यावरती उपाययोजना सुरू करण्यासाठी सांगितली। तसेच वॉर्ड ऑफिसरला पण सांगितलं आणि ह्या विषयाची आम्ही सखोल चौकशी देखील या ठिकाणी करत आहोत। थोडीशी माहिती मिळवली। या ठिकाणी RK इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून अशी कंपनी आहे, त्यांनी हे 2021 साली एक काम चालू केलं होतं आणि 2022 मध्ये त्यांनी हे हँडओव्हर केलं महापालिकेला। तर हे काम त्या व्हॅलिडिटीमध्ये असायला पाहिजे आणि त्या आज ठेकेदाराचा आम्ही पूर्णपणे शोध घेतो आहोत, जो 2021 मध्ये आला होता। पण आज त्या ठेकेदाराने त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आहे। वारंवार आम्ही त्याच्या पाठी लागण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी हे जे गार्डन डिपार्टमेंटचं काम होतं ते त्यावेळेचे माजी नगरसेवक त्यावेळेचे नगरसेवक यांनी या ठिकाणी याचं उद्घाटन केलं होतं। परंतु या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेमागे त्या ठेकेदाराला आपण या ठिकाणी संपूर्ण चौकशीला सामोरं जाण्यास आम्ही भाग पाडतो आहोत। पोलीस प्रशासन पण या ठिकाणी मदत करते आणि सायन हॉस्पिटलचे डीन, सायन हॉस्पिटलचे डॉक्टर या ठिकाणी मदत करत आहेत। अजून काही वेळ गेला असता इथे लहान मुलं पण येतात संध्याकाळच्या वेळात। ही घटना जवळपास 4:45 ते 5च्या दरम्यानची होती। अजून काही वेळानंतर जर हा सिमेंटची छत्री कोसळून मोठा अपघात होऊ शकला असता। आगामी काळामध्ये अशा अपघात होऊ नये। सध्या प्रतीक्षा नगर मध्ये लँडस्लाइड होते, इकडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये व्हायब्रेशन्स होत आहेत, मुंबई बँकेचं काम चाललंय। कळलं? अशा अचानक कोसळण्याच्या यापुढे खबरदारीचा उपाय म्हणून आपण काय घेणार? नाही, ह्याच्यामध्ये मुंबई बँक वगैरे या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही। जर मुंबई बँकेचा या ठिकाणी विषय असता तर ही पहिली छत्री बाजूला ती पडली असती। त्याच्यामुळे हा विषय मुंबई बँकेचा नाहीये। हा विषय जो आहे तो त्यांनी जे काम निकृष्ट दर्जाचं केलं आहे आणि ते त्यांनी लोखंडाच्या वरती सिमेंट कॉन्क्रीटचं आच्छादन केलं, स्लॅब टाकला, त्याच्या आतमध्ये लोखंड होतं आणि ते पण ते कमी गेजचं। आम्ही साधारण पाहणी केली तर ते 20-22 गेजचं लोखंड होतं, 14-15-16 गेजचं असायला पाहिजे होतं ते। तर हे सगळं आम्ही पाहणी केली। मी स्वतःला वेल्डरला आणलं, वेल्डरला दाखवून दिलं की बाबा हे कोणसा गेज का हो सकता है, तो बोला ये 20-22 गेज का है।
ऍक्च्युअली उसको 14 या 16 गेज का यूज करना चाहिए था. हे सगळं आम्ही म्हणजे शहानिशा केली. त्यामुळे हे जे कमी दर्जाचा माल जो वापरला त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे असं मी तुम्हाला सांगेन. 5 नागरिकांना जे सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आता त्यांची सद्यस्थिती काय आहे? सध्या स्थिती एक गणपत आंबोळे म्हणून आहेत 80 वर्षाचे गृहस्थ आहेत. फ्रॅक्चर झाला आहे आणि डोक्याला थोडासा मार लागला आहे. त्यानंतर प्रतिभा जाधव म्हणून आहेत तो 65-67 वर्षाच्या, त्यांच्या मणक्याला थोडासा मार लागला आहे. एक लक्ष्मी चिटियार म्हणून आहे, तिच्या डोक्याला मार लागला आहे. आणि एक आहे तर त्यांचं मोरे म्हणून आहेत, ते त्यांनी स्वतः प्रायव्हेटमध्ये ते स्वतः गेले त्यांच्या घरचे की बाबा आम्हाला इथे काय उपचार नाही करायचे आणि ते निघून गेले. आणि दुसरं एक खोपकर म्हणून आहेत, ते धोंडीराम खोपकर, त्यांच्या डोळ्याला जबरदस्त मार लागलाय. पण हे ऍक्सिडेंट होतं. आता बीएमसी संपूर्ण सहकार्य करते. डॉक्टरची टीम पूर्ण त्यांच्या पाठीशी उभी आहे. संपूर्ण बीएमसीच्या माध्यमातून त्यांना औषध पाणी या ठिकाणी उपचार करत आहेत. तीनच जण होती तीनच होती तीनच होती का शिवाच्या बाजूला हा मुद्दा होता अपघाताचा. दत्ता केळुसकरांची मी यासाठी मुलाखत घेतली की जेव्हा घटना घडल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर या घटनास्थळी दत्ता केळुसकर दाखल झाले होते. राजकीय पक्षाच्या पलीकडे किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी समोर येणं गरजेचं होतं. तसेच प्रतीक्षानगरच्या नागरिकांना जे 5 ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते त्यांची माहिती हवी होती. त्याच अनुषंगाने ही मुलाखत घेण्यात आली होती. मंगेश म्हात्रे, सायन, मुंबई.